कर्जत तालुक्यातील शासकीय कार्यालयातील सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले वेळेत मिळत नाही। या गंभीर समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पोलीस मित्र संघटनेचे रमेश कदम यांनी प्रशासकीय कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले। तालुक्यातील हजारो विद्यार्थी व नागरिकांना सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्यामुळे सर्व प्रकारचे दाखले वेळेत मिळत नाहीत। त्यामुळे शासनाने व प्रशासनाने सर्व प्रकारचे दाखले ऑफलाईन देण्याची व्यवस्था करावी। सर्व्हर चालत नसल्यामुळे वेळेत दाखले मिळत नाही, त्यामुळे उत्पन्न दाखले दाखल केलेल्या पावतीवर सर्व विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन उत्पन्नाचे दाखले दाखल करण्यास 2 महिन्यांचा कालावधी देण्यात यावा, अशा त्यांच्या मागण्या आहेत। बेमुदत साखळी उपोषणाची दखल घेऊन मागण्या पूर्ण न केल्यास कोणत्याही क्षणी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा दिला। उपोषण ठिकाणी दशरथ मुने, तानाजी ओमले, कैलास मोरे, बाजीराव दळवी, बाळू गुरव, वकील जगदीश कराळे यावेळी उपस्थित होते। कर्जतकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान। पोलीस मित्र संघटनेच्या वतीने आम्ही 22 तारखेला साखळी उपोषण इथे सुरू केलेलं आहे। आमचा उद्देश एकच होता की अनेक दिवस म्हणजे शाळेचे निकाल लागल्याच्या नंतर विद्यार्थी सर्व प्रकारच्या दाखल्यासाठी हेलपाटे मारत होते आणि शासनाची साईट चालत नसल्यामुळे त्यांना अनेक दिवस दाखले मिळत नव्हते। त्यामुळे आम्ही याचा गांभीर्याने दखल घेतली आणि उपोषण करण्याचा निश्चय केला आणि 22 तारखेला आम्ही उपोषण सुरू केलं। उपोषण सुरू केल्याच्या नंतर अतिशय म्हणजे समाधानकारक बाब आहे की आता विद्यार्थ्यांना इथे थांबावं लागत नाही आणि 22 तारखेपर्यंत जेवढे दाखल्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते तेवढे सर्वच्या सर्व दाखले आता त्यांना मिळाले आहेत आणि 22 तारखेच्या नंतर जे आले तेच फक्त पेंडिंग आहेत। त्यातले काही दाखले विद्यार्थ्यांना दिलेले आहेत। आमचं म्हणणं हेच आहे की नागरिकांनी जेव्हा कोणी अशा प्रकारचं आंदोलन उपोषण घेईल त्या उपोषणाला पाठिंबा दिला पाहिजे। म्हणजे विद्यार्थी असो किंवा कुठल्याही समस्या असो, आम्ही आता हे 38वे उपोषण केलेलं आहे आणि आम्हाला आता प्रत्येक उपोषणाला प्रशासकीय अधिकारी प्रत्येक उपोषण दखल घेऊन आमच्या मागण्या त्वरित मान्य करतात आणि पूर्ण करतात आणि ही आमची जमेची बाजू आहे आणि आम्ही काय कुठल्या प्रकारच्या कुणाकडून देणगी वर्गणी किंवा कुठल्या प्रकारचं मोबदला घेत नाही आणि आमचं शासनाला सांगणं असतं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगणं असतं आणि या कर्जत तालुक्याचे प्रशासकीय अधिकारी आता आमच्या पोलीस संघटनेच्या ज्या आम्ही नागरिक समस्या मांडतो त्या समस्या अगदी या कर्जत तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्रकाशजी संतपाल हे सुद्धा आमच्या नागरिकांच्या समस्या आम्ही जेव्हा मांडतो ते अगदी मनापासून सोडवतात आणि आम्हाला सहकार्य करतात। त्यानंतर या कर्जत तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार धनंजयजी जाधव हे सुद्धा आमच्या उपोषणाची दखल घेऊन संबंधित विभागाचे जे अधिकारी असतील त्यांना पत्रव्यवहार करून त्वरित पत्रव्यवहार करतात। म्हणजे आम्ही एकदा निवेदन दिलं की आम्ही जर सकाळी 11 वाजता निवेदन दिलं तर 12 वाजता पत्र तयार करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ते कळवतात की या उपोषणकर्त्याच्या समस्या आहेत, नागरिक समस्या आहेत, त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून सोडवतात, त्यांच्या उपोषणात दखल घ्यावी आणि त्याचं समाधान करावं। त्यामुळे ही आमची खूप मोठी जमेची बाजू आहे। त्यानंतर आता कर्जत तालुक्यातील सर्वच पक्षाचे राजकीय पुढे असतील किंवा पत्रकार असतील, सामाजिक धार्मिक राजकीय सर्वच आता संघटनेची जे पदाधिकारी आहेत ते आता आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद देत असतात। एकाच वेळेत नाही पण टप्प्याटप्प्याने। त्या दिवशी आपण बघितलं तर अगदी मोठ्या संख्येने लोक नागरिक इथं आम्हाला पाठिंबा देतात आणि आता आम्हाला आनंद वाटतो की आम्ही आता खरोखर म्हणजे मनापासून सांगतो या कर्जत तालुक्याच्या नागरिकांच्या कुठल्या पण समस्या असू दे, अगदी आम्हाला दररोज उपोषण करावं लागलं तरी आम्हाला काय वाटणार नाही, आम्ही करू। कारण हे जे करायला पाहिजे, ज्यांनी करायला पाहिजे ते आता सुस्त झालेत आणि ते गंभीर दखल घेत नाही। पण जमेची बाजू आहे, ते जरी नागरिकांसाठी लढत नसतील किंवा उपोषण आंदोलन करत नसतील पण सर्वच पक्षाचे आता नेते असतील, पदाधिकारी असतील ते आता आमच्या उपोषणाला पाठिंबा देतात। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळे।